नागपूरला मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड, मग काय बोललं तर ते नागपूर बदनाम होतं असं परत सुरू होतं. पण अध्यक्ष महोदय, फक्त 500 रुपयासाठी 9 पोलिसांना निलंबित करण्याची पाळी आली. 500 रुपयाच्या ऑनलाईन गेमिंग फसवणुकीची तक्रार नागपूर पोलिसांकडे येते. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय 2 पथकं तातडीने पुणे आणि मुंबईला रवाना होतात. पुण्यात गेलेल्या पथकाला अचानक चुकून 250 कोटीचं क्रिकेट बेटिंगचं रॅकेट हातात येतं. मुख्य बुकी पोलिसांच्या हाती लागतो. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोट्यावधी रुपयाच्या बदल्यात त्या बुकीसोबत तडजोड करून त्याला सोडून देतात आणि नागपुरात परतल्यानंतर या बेकायदेशीर पैशाच्या वाटणीवरून याच पोलिसांची, जे गेलेले होते त्यांची वादावादी होते. हा गैरप्रकार पोलीस आयुक्तांना कळतो आणि मग पोलीस आयुक्त 9 पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करतात 500 रुपयासाठी अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये सरकारला या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करायला पाहिजे. पण आता कुंपणच शेत खाते असं आता लोक म्हणायला लागले आहेत. लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास अत्यंत कमी झालेला आहे. पोलीस स्टेशनला गेल्यावर केस घेत नाहीत, सेटल करायचा स्वतःच प्रयत्न करतात. इतके मी स्वतः फोटो पाठवले, टेबलवर 3 पत्ती खेळायचं चालू आहे, तिथले फोटो पाठवले. पोलिसांनी तिथं जाऊन त्यांचं सगळं बाजूला केलं आणि फोटो काढून मला उलटे पाठवले. तिथं काहीच नाही साहेब, फोटो तिथलेच निघालेले आहेत, तिथून काढून आणलेले आहेत, आमच्या माणसांनी आणलेले आहेत. पण पोलिसांना ह्या सगळ्या हप्तेखोरीतून वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलं पाहिजे. सगळीकडे हप्तेखोरी चालू आहे. अध्यक्ष महोदय, आता सातारा जिल्हा परिषदेची घटना, इथं मकरंद आबा आहेत, दुसरे शंभूराजे तर आता यायचंच कमी झालेत. पण अध्यक्ष महोदय, या दोघांना पोलिसांनी उचलून बाजूला केलं. यांना पालकमंत्री ते शंभूराजे आहेत, त्यांना पण उचलून बाजूला केलं. तरी खुर्चीसाठी खाली माना घालून सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात. एवढं मला काय अपेक्षित नव्हतं. शिवाजी महाराजांचा बाणा पाहिजे आज, ठीक आहे, मला काय त्याच्यावर बोलायचं नाही, तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण अध्यक्ष महोदय, 2 सदस्यांना मतदान करून दिलं नाही. त्यांच्यावर 7 वर्षाच्या पेक्षा जास्त मोठा गुन्हा असेल तर अरेस्ट करू शकतो. त्यांच्यावर किरकोळ खोटे गुन्हे दाखल केले, हे सांगतायत खोटा गुन्हा आहे म्हणून, तरी देखील त्या दोघांना मतापासून वंचित करून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या मनासारखा करण्याचं काम अध्यक्ष महोदय झालं. अध्यक्ष महोदय, मंत्र्यांच्यावर हल्ले करणं, मंत्र्यांना धक्काबुक्की करणं, हे ते शंभूराजेंच्या हाताला लागलेलं, ते सारखा हात दाखवायचे मधल्या काळात. आता जरा बंद झाले, वरून जरा दम दिल्यावर बहुतेक हात खाली घेतलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, पोलिसांची मजल एवढी, पोलिसांचा वापर एवढा, मी माझ्या 40 वर्ष आता होतील ही टर्म पूर्ण तुम्ही करायची संधी मला दिली तर. 40 वर्षात असं मी कधी बघितलेलं नव्हतं. करायचं, पण कार्यकर्ते आहेत, बाकीचे लोक आहेत, पोलिसांनाच डायरेक्टिव्ह करणं हे अध्यक्ष महोदय चुकीचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, आता कुणी घोषणा केली, आंदोलन केलं तर अध्यक्ष महोदय आता तडीपारीची डायरेक्ट कारवाई होते. परवा मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की राजकीय घोषणा देणं आणि नेत्यांचा निषेध करणं हा गुन्हा ठरत नाही. आणि न्यायमूर्ती काय म्हटले, सरकार आपल्या जनतेला गुलाम बनवत आहे का, एवढं गंभीर आणि अशा पद्धतीने तुम्ही तडीपार करू शकत नाही. न्यायालयाची ही चपराक माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या DSPंना बोलवलं पाहिजे, कॉन्फरन्समध्ये सांगितलं पाहिजे, अशा पद्धतीची अवैध कारवाई तुम्ही करू नका. चुकीच्या न्यायानं पद्धतीनं रेटायला आम्ही फार वर्ष राज्य केले, पण लोकांना योग्य वाटेल एवढंच रेटावं, हे जरा जादा रेटारेटी चालली आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून पोलिसांच्यावर ज्या शेरा आहेत त्याची गांभीर्य